नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील प्रशासकीय संधीची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी यासाठी म्हणून आयोजित 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला या उपक्रमांच्या माध्यमातून पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्या आणि घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांना उच्च शिक्षणात पाऊल ठेवताना महत्त्वपूर्ण बाबींची जाणीव व जागृती व्हावी यासाठी या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येत आहे. आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर, पुनश्च एकदा सर मी तुमचे या सत्रामध्ये स्वागत करते. सर आपल्याला आज महाराष्ट्रीय सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन अर्थात MPSC या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करते की सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर. थँक्यू वेदिका आणि आपलं सर्वांचं पुनश्च स्वागत इथे. आज आपल्या ह्या सत्रामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्यालाच आपण महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस एक्झाम सुद्धा म्हणू आपण याला, यावरती मोठं फोकस राहील आपलं. आणि सोबत त्यानंतर वी विल ट्राय टू फोकस ऑन द व्हॉट आर द अदर opportunities or career opportunities available through the MPSC. कारण ह्यामध्ये ॲज अन MPSC कमिशन हे बऱ्याच एक्झाम कंडक्ट करतं, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिस असते, फॉरेस्ट सर्व्हिस असते, जशी सिव्हिल सर्व्हिस जी एक्झाम आहे ज्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर DYSP बनतात, ही एक परीक्षा असते. बाकीच्या अदर परीक्षा असतात इंजिनिअरिंगच्या किंवा बाकी, ते ह्या बऱ्याचशा एक्झाम आहेत. तर आजचा फोकस हा आपला महाराष्ट्र पब्लिक सिव्हिल सर्व्हिस एक्झामचा असणार आहे, ज्या थ्रू आपण डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, RTO, CO, सेल्स टॅक्स एक्झिक्युटिव्ह किंवा कमिशनर ह्या ज्या पदासाठी एक्झाम होते त्यावरती फोकस राहणार आहे. तर आज हा MPSC आपण बऱ्याच थोडासा कारण आपली सत्र आहे, हा थोडासा 1 by 1 बघतोय, पण मी प्रत्येक सत्रामध्ये ह्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय की ह्या एक्झाम, ही सगळ्या ज्या एक्झाम आहेत त्या छोट्याशा एक धागा आहे, पण प्रत्येक गोष्टीचा धागा हा एकच आहे. तयारी, लागणाऱ्या क्वालिटीज, स्ट्रॅटेजी, बुक्स मोर ऑर लेस सेम आहेत, एक्सेप्ट टेक्निकल पेपर जे असतील. जसं फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये त्याचे ऑप्शनल सब्जेक्ट हे वेगळे असतील, फॉरेस्टचे वेगळे असतील, बाकीचे. पण ओव्हरऑल त्याचे जे सब्जेक्ट्स आहेत, GK ऑप्शनल पेपर ह्या सेम. तर मित्रांनो, आपण वेळ न घालवता वी आर गोइंग टू स्टार्ट अवर MPSC. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ह्यामध्ये बोलताना मला एक गोष्ट सांगायची आहे. खूप छान चेंजेस MPSC ने आपल्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाम मध्ये केलेला आहे. त्याचा खूप मोठा दुर्गामी परिणाम सगळ्यांवरती पॉझिटिव्ह झालेला असं म्हणेल. काही वर्षापूर्वी, मला असं वाटतं 10 ते 15 वर्षापूर्वी, MPSCचा सिलेबस, क्वेश्चन पेपर आणि पत्रिका जी क्वेश्चन आहे त्या वेगळ्या असायच्या. आज MPSCचा क्वेश्चन पेपर, सिलेबस आणि त्याची जी क्वेश्चन मांडणी हे सेम आहे. तर जी मुलं MPSC तयारी करतात ते डेफिनेटली UPSC देऊ शकतात, जी UPSC तयारी करतात ते MPSC देऊ शकतात. हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. तर मला एक मित्रांना सगळ्यांना सांगायचंय, तुम्ही त्याच्यामुळे UPSC आणि MPSC मित्रांनी सगळ्यांनी द्यायला पाहिजे. बरेचसे असतात की नाही मी देत नाहीये, UPSC करतो की MPSC देत नाही, MPSC करतो ते UPSC देत नाही. तर मित्रांनो, त्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा. क्वेश्चन साठी जे काही सिलेबस आहे तो सेम आहे, क्वेश्चन पॅटर्न सेम आहे, बुक सेम आहे, थोडासा फरक आहे नॉर्मली. कारण महाराष्ट्रामध्ये एक्झाम होत असेल तर महाराष्ट्र स्पेसिफिक हिस्ट्री, महाराष्ट्र स्पेसिफिक जिओग्राफी, महाराष्ट्र स्पेसिफिक कल्चर, महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन पॅटर्न हा नक्की येणार आहे. जेव्हा तुम्ही UPSC ची तयारी करताय तर तुम्हाला जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर फेस करता किंवा एक्झामला जाताय तर त्यावेळेस तुमचं मेंटॅलिटी यू शुड बी हॅव्हिंग नॅशनल अँड इंटरनॅशनल. ओके, when you go for the MPSC, your show must be on the focus should be on the state one majority. Then along with that, question paper specific
इज द नेशन ॲज वेल एज द इंटरनॅशनल. आर यू गेटिंग माय पॉइंट? आपण याच्यावरती फोकस करूया मित्रांनो. तर दिस इज अ काइंड ऑफ थिंग. तुम्हाला जे काही क्वेश्चन असतील रिगार्डिंग की ह्यामध्ये एमपीएससी मध्ये की बाकीचे जे आहेत की एक्झाम जे होतात त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर किंवा बाकीच्या एमपीएससी जे कंडक्ट करतात त्यावरती सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने बोलूया. ओके, कमिंग टू द पॉइंट मित्रांनो, मी तुम्हाला बऱ्यापैकी ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की ह्या याच्यामध्ये काय काय एक्झामचा फोकस असतो, त्यामध्ये कुठल्या कुठल्या परीक्षा घेतल्या जातात, त्यामध्ये कुठल्या पोस्ट ह्यामध्ये भरल्या जातात. मित्रांनो, ह्यामध्ये एक सांगताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. जी युपीएससी वर मुलं पास आउट होऊन भारतातनं लेवलला पास होऊन स्टेटला येतं, दे गेट डायरेक्टली पोस्टेड ॲज अन सीईओ ऑफ द जिल्हा परिषद किंवा कलेक्टर आफ्टर 5-6 इयर. पण थ्रू एमपीएससी जी येतात, डेप्युटी कलेक्टर असो किंवा डीवायएसपी म्हणा, तर once they enter, after some of year in the service in the state government, they get promoted into IAS, IPS. On an average, the time period is a 12 to 15 year. Suppose somebody come through the MPSC, they get in the post, they get promoted after 10 to 12 year. आणि समजा ते ग्रुप बी मध्ये आले, आफ्टर 10-12 इयर दे गेट प्रोमोटेड इन द क्लास ग्रुप बी. ओके मित्रांनो, मला एक सगळ्यात बऱ्याचशा मुलांना मी अगोदर सांगायचो. तर मित्रांनो, एमपीएससी आणि युपीएससी मी जर काही प्रमाणात म्हणेल तर एमपीएससी जर टफर अगोदरच्या काळात तर खूप म्हणेल, आता बोथ आर सेम. पण मित्रांनो, यू शुड ऑलवेज ट्राय फॉर द हायर वन. जसं आपण मागेही बोललो की आपले इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटी आहे, स्टेट ऑपॉर्च्युनिटी, नॅशनल. तर तुम्ही फोकस ऑन वन बट अप्लाय फॉर ऑल. बाय दिस वे यू कॅन हॅव अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी. ओके, ह्यामध्ये सुद्धा प्रिलिमचे जसं आपण बोललेलो आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन असतात. त्यावरती वन्स यू सिलेक्ट इन द प्रिलिम्स, गो फॉर द मेन्स असते, इंटरव्ह्यू. मित्रांनो, याच्यामध्ये जे मार्क्स आहेत इंटरव्ह्यूचे 275, हे सेम मार्क आहेत ॲज द युपीएससी. पॅटर्न सेम असतो, सगळं सेम आहे. तुमची क्वालिटी जी बघण्याची जी स्किल आहे, ते फोकस आहे की तुमची जेन्युइननेस काय आहे, तुमची डिसिजन मेकिंग ॲबिलिटी काय आहे, हाऊ कॅन यू अपिअर फॉर दिस वन, दॅट इज द वन ऑफ द फोकस ऑफ द. ओके, तर आपण प्रिलिम्स, मेन्स आणि पर्सनॅलिटी टेस्ट याच्यावरती पूर्ण आता फोकस करणार आहोत मित्रांनो. कसं ते बघूया. एज लिमिट जसं आहे, आपण जसं बघितलेलं आहे त्यानुसार यू गेट ऑन ऑल एज लिमिट आहे. त्याच्यावर एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट आहे, नंबर ऑफ अटेम्प्ट आपल्याला जसं इथं आहे त्याप्रमाणे. नाऊ कमिंग टू द पॉइंट ऑफ द प्रिलिमिनरी. मित्रांनो, खूप मी काल आपल्या करिअर कट्ट्याच्या माध्यमातून मी पुण्यात होतो. पुण्यात असताना देर वॉज अ सेमिनार ऑन द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स अँड अपॉर्च्युनिटी थ्रू इट. हा खूप सुंदर सब्जेक्ट होता. अराउंड 400 मुलं तरी त्या ठिकाणी असतील. ग्रॅज्युएट सगळी कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्सची मुलं होती, यंग मुलं होती. मला याच्यात खूप प्रश्न आले. त्याच्यातला एक प्रश्न मला खूप आवडला, म्हणजे जे मी तुम्हाला शेअर करायला आवडेल मला. अँड दॅट क्वेश्चन रिलेटेड टू द प्रिलिमिनरी एक्झाम. तर मी तो क्वेश्चन तुम्हाला इथं पुटअप करतो. त्यानुसार तुम्हाला वन ऑफ द जे आपल्या चुका होतात, जे आपल्या कन्फ्युजन मनात राहतं, त्या गोष्टी मी सांगण्याचा इथं प्रयत्न करतो. प्रश्न असा होता मग, तर शी वॉज अपिअरिंग फॉर द एमपीएससी आणि ती करत होती, ती हे होतं की सर आय एम अपिअरिंग फॉर द कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस and other services in the defense also and other also, but I could not get a success in the prelims. तर म्हटलं बाळा मला एक सांग, म्हटलं क्रॉस क्वेश्चन एवढंच केलं एकच की म्हटलं डू यू हॅव प्रिपेअर्ड युअर प्रिलिम नोट्स और मायक्रो नोट्स और नोट्स. तर म्हणे सर नाही, म्हणे मी वाचते. म्हटलं की बघ बेटा, प्रिलिम्स मध्ये तुम्हाला यू नीड टू हॅव अ फॅक्ट्स इन कमांड. तुम्हाला जर विचारलं, मला सांगा 3 अँग्लो मराठा वार कधी कधी झाले. मला आताही आठवतं, 1875, 1902 आणि 1920. हे मला 3 वार आताही आठवतं. मी तुम्हाला जसं विचारलं, मला सांगा तुम्ही की अकॉर्डिंग टू डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द वर्ल्ड साईज, मला असे 7 देशाची नाव सांग. तर मला एकदम डोक्यात होतं रशिया, कॅनडा, चायना, युएसए, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि 7वा इंडिया. कारण मी त्यावेळेस एक मी मायक्रो नोट्स मध्ये कोड बनवला होता, RCT-UBE. रशियाचं RC2चं कॅनडा, चायना, UBचं USA, बीचं ब्राझील, एचं ऑस्ट्रेलिया. म्हटलं असं तुम्ही केलं का? म्हणजे नाही. म्हटलं बाळा लक्षात घ्या,
आपल्या मुलांची चूक कुठे होते? तयारी करताना ह्याच ठिकाणी होते, की नोट्स बनवत. कारण प्रिलिम्सचा डिमांड असते तुमच्या फॅक्ट्स. कारण तुम्हाला 15,00,000 मुलातनं, 10,00,000 मुलातनं त्यांना 10,000-12,000 मुलं निवडायची असतात. मग तो हा एक फिल्ट्रेशन क्रायटेरिया. आर यू गेटिंग माय पॉइंट? ते कसे मायनस करणार? ते ह्या तुमच्या ह्या मार्कावरती तुम्हाला मायनस. तर प्रिलिम्सची डिमांड काय असते? फॅक्ट. मग तुमच्याकडे 10,000 ते 12,000 मुलं उरतात. मग हे 10,000 ते 12,000 मुलातनं हाऊ कॅन यू टेक द एक्झामिनेशन ऑन द युअर मेन्स, जेव्हा आपण रायटिंग स्किल आणि कम्युनिकेशन स्किलवरती त्याची बाजू असते. तर तुमची नॉलेज त्यांनी क्लॅरिटी बघितली प्रिलिम्समध्ये, सीसॅट आणि जीके मध्ये, बरोबर? तुमची रायटिंग स्किल, अनालिटिकल स्किल, डिसिजन मेकिंग, सॉरी, कम्युनिकेशन स्किल त्यांनी मेन्समध्ये बघतात. त्या 12,000 ती मुलं किती निवडतात? ग्रेदर 2,500 मुलं निवडतात. आणि 2,500 इंटरव्ह्यू मध्ये ते बोलवले जातात आणि इंटरव्ह्यू मध्ये काय विचारतात तुमचं? वेदर ही इज अ जेन्युइन आहे, वेदर ही हॅज ability टू टेक अ डिसिजन, whether he has the ability to present himself, and can he make profound impact on the administration. ह्या गोष्टी छोट्याशा गोष्टी 2-3, genuineness, डिसिजन मेकिंग आणि ability टू कम्युनिकेट. अशी गरज नाही तुम्ही कसे दिसता, किती सुंदर दिसता, काळे आहात, गोरे आहात, तुम्ही कपडे कसे घातले, हे कोणी बघत नाही मित्रा. तुम्हाला एक माणूस म्हणून, ऍज अन एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून ते बघण्याचा प्रयत्न करतात. ते ह्या गोष्टी बघतात. तर 3 स्केल, 3 स्टेजेस मित्रांनो, 3 स्टेजेस तुम्हाला तुमच्यामध्ये फिल्टर करून तुम्हाला त्या स्टेजला, प्रत्येक स्टेजची डिमांड वेगळी. नोबडी आस्क्ड यू अबाउट द फॅक्ट्स इन द इंटरव्ह्यू. नोबडी आस्क्ड अबाउट द रायटिंग स्किल. नोबडी आस्क्ड. दे आस्क्ड युअर जेन्युइननेस. तुम्ही किती जेन्युइन आहात, तुम्ही खरे बोलता का, तुम्ही तुमची क्रेडिबिलिटी आहे का, माणूस म्हणून तुम्ही योग्य आहात का. काही तुम्हाला त्यांनी सिच्युएशन दिली, तुम्हाला ते कॅन यू मेक इट, कॅन यू इम्पॅक्ट इट, कॅन यू रिझॉल्व इट थ्रू युअर डिसिजन मेकिंग. गेटिंग माय पॉइंट? ह्या 3 स्टेजची डिमांड आहे मित्रांनो. तर मुद्दा आहे प्रिलिम्स मध्ये जेव्हा तुम्ही येता, तर यू शुड क्रिएट अ नोट्स. तर दॅट इज अ डिमांड इन द स्टेज 1 पेपरमध्ये. जनरल स्टडी, त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन असतात 2 तासाचा. करंट इव्हेंटमध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक ह्या पेपर आहे. निगेटिव्ह मार्किंग 1/4 मार्कची असते. पेपर 2 मध्ये 100 क्वेश्चन आहेत आणि 2 तासाचा पेपर आहे. त्याच्यामध्ये कम्प्रेन्शन, इंटरपर्सनल स्किल, अरिथमॅटिक, अल्जेब्रा, अनालिटिकल ॲबिलिटी, ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या जातात. याच्यामध्ये काही नाही, यू नीड अ पासिंग मार्क्स. अगोदरच्या काळात जेव्हा एक्झाम झाली होती त्या काळामध्ये बरीचशी मुलं, अराउंड 3 ते 4 वर्ष खूप मुलं ह्या पेपरमध्ये फेल झाली. त्याच्यामुळे रुरलचा खूप मोठा लॉस झाला. म्हणून ह्या पेपरमध्ये ओन्ली क्वालिफाईंग केलं. तर ह्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, ओन्ली पासिंग मार्क आहेत मित्रांनो. आणि दॅट इज अ काइंड ऑफ प्रिलिम. तर दिस इज अ काइंड ऑफ थिंग. प्रिलिम्स मध्ये बोलताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, की सीसॅट जो पेपर आहे, जर तुम्हाला, आपण बऱ्याच वेळा बोललेलो आहेत, की आपल्याला आपल्याला वी हॅव टू प्रिपेअर युअर सेल्फ फॉर दी प्लॅन बी. मी बऱ्याच वेळा मित्रांना बोललेलो आहे. तर ह्यावेळेस गोष्टी बोलताना, की तुम्ही जे आता तुम्ही जे करिअर करताय, समजा नाही झालं, असं मी बोलत नाही. मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो, की प्लॅन युअर सेल्फ इन अ सच अ वे दॅट की मला हे करायचंच आहे. तुम्हाला रक्ताचं पाणी करायचंय, मेहनत करायची आहे. यू हॅव टू डू इट. पण यदा कदाचित तुम्हाला जर झालं नाही, तर तुमचा प्लॅन बी सुद्धा रेडी पाहिजे. तर त्यासाठी काय, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आर्ट्स कॉमर्स ग्रॅज्युएट आहात, ओके, आणि आर्ट्स अँड कॉमर्स ग्रॅज्युएट आहात, तर तुम्हाला जर नाही झालं आणि तुम्ही जर साईड बाय साईड, तर मला तुम्हाला काय सांगावं असं वाटतं, की मित्रांनो, तुम्ही नेट सेटची तयारी करा. फॉर एक्झाम्पल, व्हेन यू चूज युअर optional paper, to choose such a subject which is linked with the graduation of yourself, or somewhere die and qualify for your set net. Okay, that is the thing where you can apply for the PhD in the India. Or तुम्ही CSAT ची तयारी करताय, तर यू कॅन प्रिपेअर फॉर द GRE, दॅट इज द ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन, जी इंटरनॅशनल लेवलला कंडक्ट केली जाते. आणि ह्या मार्काच्या बेसिसवर you can take admission for PhD or masters in the foreign country like Oxford, Harvard, Columbia University, आणि खूप चायना, युरोप, ऑस्ट्रेलिया, USA, ब्रिटन, ह्या ठिकाणी तुम्हाला आरामशीर PhD ला ऍडमिशन.
तर दिस इज अ काइंड ऑफ सेकंड प्लॅन बी यू कॅन रेडी ऑन द बेसिस ऑफ पेपर सेकंड यू प्रिपेअर इट. तर मी हे का सांगतो? कारण हा सुद्धा एक मुद्दा गरजेचा आहे. काल मी जेव्हा मी बघत होतो किंवा जेव्हा मित्रांना बोलत होतो, तर मला इथे जाणवत होतं, की ह्या गोष्टीमध्ये की यू शुड हॅव. तर हाऊ शुड वी प्रिपेअर अबाउट द युअर प्रिपरेशन इन द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. हा एक खूप छान एरिया आहे. याच्यामध्ये मी हे जी आपण तयारी करणार आहोत, याची तयारी हा जो मी सांगणार आहे, तर मोरॉरली जे आपल्या चुका होतात, त्या कुठं काय आहे, त्यानुसार मी इथं करण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरून ज्या मुलांनी पहिल्यांदा ऐकलं असेल, त्याची एक उजळणी होईल क्वेशन आणि त्या याच्यावरती आपण क्वेशन इथे घेऊया, की जेणेकरून आपल्याला अ, आपल्या मनातले डाऊट किंवा तुम्ही कुठे चुका होतात, काय करता येईल, त्या गोष्टींमध्ये तुम्हाला हे करता येईल. आणि प्लीज मित्रांनो, जे काही तुम्ही डिस्कस करता, मेहनत करता, तर त्या गोष्टी तुम्ही ऑलवेज डिस्कस विथ युअर फ्रेंड्स, डिस्कस विथ युअर कलीग्स, डिस्कस विथ युअर टीचर. आणि लाजत जाऊ नका. यू डोंट ऑलवेज फील शाय दॅट की मी असे प्रश्न विचारले तर लोकांना वाईट. डोंट थिंक अबाउट इट. जो लाजला तो गेला. लाजू नका. बी बोल्ड. कारण तुमच्या हातात जेव्हा काही असेल, जेव्हा तुमच्याकडे काही पोस्ट असेल, तर पूर्ण जग तुम्हाला सॅल्यूट करतं. जेव्हा तुमच्याकडे स्वतःचा बिझनेस असेल, तर पीपल विल सॅल्यूट यू. तर मित्रांनो, दिस इज अ काइंड ऑफ ग्रेट पार्ट. तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला विचारावं लागेल, मेहनत करावी लागेल. डोंट शाय. तर कमिंग टू द पॉइंट ऑफ प्रिलिमिनरी, याच्यामध्ये आपण एक छोटंसं हे करूया. जसं मी तुम्हाला सांगितलं, जनरल स्टडीजमध्ये हे गोष्टी आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी. याच्यावर मी काही जास्ती बोलत नाही, काय-काय आहे, कसं आहे, कारण प्रत्येकाला माहीत आहे. मी इथे ह्या गोष्टीमध्ये एक गोष्ट मी सांगायचा प्रयत्न करतो ह्या ठिकाणी, की नोट्स कशा बनवायचे, ह्या गोष्टीवर मी थोडासा भर देतो 2 मिनिटं. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमची पहिली रीडिंग असेल. आता तुम्ही जो प्रयत्न केला, पहिलं बुक, दुसरं बुक, तिसरं बुक, चौथं बुक प्रयत्न केला, तर तुम्हाला एक कंप्लीटिंग ऑल बुक्स अँड कमिंग फर्स्ट वन, तर तुम्हाला 2-4 महिने लागतील. तर तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्ही पहिले रीडिंग करता, तर स्टार्ट विथ युअर नोट्स. तुमची डायरी मोठी किंवा तुमचं रजिस्टर आहे, त्याच्यामध्ये तुमच्या नोट्स बनवा. आणि रोज सकाळी उठल्यानंतर रिवाइज इट. सकाळी उठल्यानंतर मला असं वाटतं दिस वुड बी वन ऑफ द गुड प्रॅक्टिस. वन्स वी वेक अप, तुम्ही आपलं नॉर्मल ॲक्टिव्हिटी करून चहा पिल्यानंतर यू कॅन मेक अ रिव्हिजन ऑफ युअर नोट्स. तुम्ही जेव्हा रोज 1 तास, 2 तास तुमच्या नोट्सचं रिव्हिजन कराल, तुम्हाला स्वतः जाणवेल, की अरे मला हिस्ट्री येतंय, जिओग्राफी येतंय, इकॉनॉमी येतंय. कारण मी तुम्ही रिवाईज केले. छोट्या-छोट्या नोट. दॅट इज युअर बिग कॉन्फिडन्स. दॅट इज युअर बिग एरिया व्हेअर यू गेट अ फुल कॉन्फिडन्स. ओके मित्रांनो? अँड तुमचे फॉर्म्युला आहेत, त्याचे नोट्स तुम्ही त्याला पाठ करा. त्याची एक छोटी डायरी बनवा. बऱ्याच वेळा असं होतं, की सर व्हॉट इज द मीनिंग ऑफ नोट्स? व्हॉट इज द मीनिंग ऑफ मायक्रो नोट्स? नोट्स म्हणजे एक डायरी होऊ शकते, 2 डायऱ्या होऊ शकतात. मायक्रो नोट्स म्हणजे छोटीशी डायरी जी खिशात टाकून फिरतो, त्याला मायक्रो नोट्स म्हणतात. आणि मला एकदा प्रश्न आला, की म्हणे सर नोट्स रिवाईज करता येतात का? म्हटलं हो, बिलकुल रिवाईज करता. जो पहिल्यांदा तुम्ही नोट्स बनवल्यात, त्या दुसऱ्या वर्षी चेंज होतात. जे दुसऱ्या वर्षी बनवल्यात, त्या तिसऱ्या वर्षी सुद्धा त्याची साईज कमी होते. जे मायक्रो नोट्स तुमच्या 4 असतील डायऱ्या, त्या 4 वर्षानंतर एकच होते. आणि जे तुम्ही लिहिताय, पॅटर्न ऑफ रायटिंग द नोट्स, पहिल्यांदा तुम्हाला एक फॅक्ट लक्षात ठेवायला 10 शब्द लागत असतील, तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला 8 लागतील आणि 4-5 वर्षानंतर तुम्हाला 4 शब्द लागतील. तर धिस इज द ब्युटी ऑफ मायक्रो नोट्स. आणि जी नोट्सची सवय लागली असेल नंतर तुमच्या लाईफमध्ये आफ्टर बिकमिंग अ ऑफिसर, यू ऑल्वेज कॅरी युअर डायरी. इट इज अ इंडिकेशन दॅट हॅबिट गोज ऑन. आजही माझ्याकडे आहे. तर माझा लॅपटॉप आणि माझी डायरी माझ्यासोबत राहते. अँड डायरी इज अ हॅबिट ऑफ डुइंग ऑल थिंग्स. मी जे डायरी बनवत होतो, जेव्हा मी सर्व्हिसमध्ये पहिल्यांदा आलो आणि आफ्टर माय 20 इयर ऑफ सर्व्हिस, खूप फरक आहे. मी आज जर 20 वर्षापूर्वीची माझी डायरी बघितली, तर मला हसू येतं. मी कशाप्रकारे डायरी बनवायचो. हाऊ आय वॉज प्रिपेअरिंग माय डायरी इन द फर्स्ट इयर ऑफ माय सर्व्हिस, आफ्टर 5 इयर ऑफ सर्व्हिस, 10 इयर, 15 आणि 20. खूप फरक आहे मित्रांनो. कारण तुमचा वे ऑफ वर्किंग चेंज होतो. वे ऑफ थॉट चेंज होतो. द सेम टाइप युअर नोट्स मेकिंग चेंजेस. आणि पहिल्या वर्षीचे नोट्स, दुसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी
आय होप तुम्हाला 4 वर्षाची गरज पडू नये मित्रांनो. तर प्लीज दिस इज अ काइंड ऑफ थिंग अँड दिस इज अ व्हेरी मच रिक्वायर्ड इन द प्रिलिमिनरी. ओके. नाऊ पॉइंट इज दॅट की प्रश्न आला की बरं तुम्ही नोट्स बनवल्या, पण तुम्ही प्रॅक्टिसच केली नाही क्वेश्चन पेपरची. कॅन यू बिकम अ सक्सेसफुल? नाही मित्रांनो. बिलकुल होऊ शकत नाही. तुमचा अभ्यास महत्वाचा आहे, रिव्हिजन महत्वाची, नोट्स महत्वाचे आणि सगळ्यात महत्वाचं प्रिलिम्स मध्ये काय? यू शुड गिव्ह मॅक्झिमम एक्झाम्स ऑफ द प्रिलिम्स क्वेश्चन. हाऊ? तुम्ही आठवड्यातून एकदा तरी एकदम एक्झाम कंडिशन मध्ये तुमचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. इधर इट मे बी यूपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, आरआरबी, पब्लिक बँकिंग, तुमच्या काही असतील. यू मेक अ दॅट हॅबिट आणि त्या एक्झाम कंडिशन मध्ये तुम्ही झाल्यानंतर युअर टार्गेट शुड बी की बाबा याच्यामध्ये माझे आता झाले 100 क्वेश्चन सॉल्व्ह केले. 100 क्वेश्चन मध्ये मला 60 क्वेश्चन आलेत आणि 40 क्वेश्चन चुकलेत. तर ते 40 क्वेश्चन चुकले तर ते 40 क्वेश्चन घ्या त्या दिवसापासून. मग एक एरिया, मग आरटीआयचा क्वेश्चन चुकला आरटीआय करा. जर तुमचं अँग्लो इंडियन अँग्लो मराठा वार चुकले तो एरिया घ्या. जर तुमच्या ओशिनोग्राफीचा क्वेश्चन चुकला तो ओशिनोग्राफी घ्या. तुमचा क्वेश्चन जर अल्जेब्राचा चुकला ते क्वेश्चन ते संपून मग यू गो फॉर द न्यू. आता तुमचे 60 क्वेश्चन बरोबर आले, पण त्या 60 क्वेश्चन पैकी 10 क्वेश्चन यू आर कन्फ्युज. टेक दॅट क्वेश्चन. मित्रांनो, दॅट इज द वे ऑफ प्रिपरेशन फॉर द प्रिलिम्स. आता तुम्ही म्हणाली तयारी मॅट, तर ह्या युपीएससी असो, एमपीएससी असो, कुठलीही एक्झाम असो, धिस शुड बी द स्टँडर्ड. याच्यापेक्षा वेगळं कोणी काही करत नाही, काही नाही. पण मोर ऑर मोर यू प्रॅक्टिस. फर्स्ट एक्झाम मध्ये तुम्ही 20 चुका करणार, सिली मिस्टेक येत असून दुसऱ्या असं याच्यामध्ये 20, 18 होतील, 15 होतील, 12 होतील, 10 होतील. एका लेवलला असं होईल की तुम्ही 2-3 क्वेश्चन, पण सिली मिस्टेक एक्झाम मध्ये होतात. ओके मित्रांनो, दिस इज ऑल अबाउट द प्रिलिम्स. तर हे एक छोटंसं गोष्ट मला सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि याच्यामध्ये जे काही क्वेश्चन असतील तर प्लीज याच्यामध्ये विचारा. नाऊ कमिंग टू द पॉइंट ऑफ हाऊ टू प्रिपेअर द प्रिलिम्स. त्याचे क्वेश्चन जे आहे ते कुठून येतात, ते एमपीएससी असो, युपीएससी असो किंवा आरआरबी असो. तर ह्या गोष्टी आहेत. आरआरबी मध्ये, आरआरसी मध्ये जे एक्झाम आहेत दॅट इज व्हेरी फॅक्च्युअल असतात, छोटे असतात. तुम्हाला युपीएससी एमपीएससी मध्ये विचारणार 1 2 3 राईट, 2 3 4 राईट, 1 2 ओनली राईट, और विच वन इज द ऑड अमॉंग ऑल. तर तुम्हाला चारीपैकी एक जर येत नसेल ना, यू आर गॉन इन एमपीएससी युपीएससी. पण दॅट काइंड ऑफ थिंग डझंट कम इन द आरआरसी, आरआरबी और स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये. त्या लेवलचं हार्डनेस नसतो त्या ह्याच्यानं. तर त्यानुसार प्रिपरेशन चेंज होतं. तर कमिंग टू द पॉइंट ऑफ एमपीएससी युपीएससी साठी एनसीईआरटीचे बुक तुम्ही हिस्ट्रीचे सगळे तुम्ही 6वी ते 12वी घ्या. त्याचे क्वेश्चन केल्यानंतर म्हणजे वाचल्यानंतर त्याचे नोट्स बनवा. मित्रांनो, ते खूप महत्वाचं आहे. मला एक सगळ्यांना सांगायचं, एमपीएससी युपीएससी असो, तुम्ही त्याचे जे गाईड बुक आहे, जसं टाटा मॅग्रोलचं गाईड बुक येतं बघा, किंवा आर्यनचं येतं, किंवा तुमच्याकडे मराठीमध्ये युनिक अकॅडमीचं आहे किंवा बाकीचे पब्लिकेशन आहे. सगळ्यांचं तुम्हाला जे काही आवडेल, पण एक घ्या. दॅट शुड बी द तुम्ही 4 पुस्तकं बिलकुल वाचू नका. जर तुम्हाला एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये आन्सर इंडियाचे जे पार्ट आहे कव्हर होत असतील, आन्सर इंडियाचं आर एस शर्मा वाचायची गरज नाही. तुमचा तो एरिया कव्हर झाला पाहिजे. तुमचं मेडिवलचं सतीचंद्र आहे ते जर तुमचं कव्हर होत असेल कुठल्या एनसीईआरटी बुकमध्ये, वाचू नका. मॉडर्न इंडिया आहे, जर एखादं मॉडर्न इंडियाच्या पुस्तकामध्ये जर कव्हर होत असेल नका वाचू. मॉडर्न इंडियाचं बुक जे आहे स्पेक्ट्रम, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, ते पूर्ण सगळ्या गोष्टी एनसीईआरटी जे आहे त्याला एक क्वेश्चन समरीमध्ये त्यांनी बनवलेलं आहे. त्याच्यात प्रत्येक वाक्य त्याच्यातलं महत्वाचं, प्रत्येक शब्द मॅटर करतो. सेफ्टी वॉल स्पेक्ट्रम मध्ये खूप छान सांगितलं की ब्रिटिशांनी काही मुवमेंट ऍज अ सेफ्टी वॉल त्याला हे केलं गेलं. काही लोकांना व्हायसरॉयच्या काउन्सिलमध्ये घेतलं. ते शब्द खूप महत्वाचे आहेत. हे तुम्हाला 2-3 रिडिंग नंतर क्वेश्चन बँक सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला ते कळतं. ट्राय टू मिनिमाइज द क्वेश्चन पेपरमध्ये जे आहे किंवा हिस्ट्रीमध्ये आहे त्या तुम्ही मिनिमाइज करा. तुम्हाला आन्सर इंडिया इथून सोपं वाटतं तिथूनच वाचा, 10 ठिकाणी वाचू नका. हे कळायला खूप वेळ लागतो. मित्र, तुम्हाला एक मी उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला खूप छान हे वाटेल.
मी हिस्ट्रीमध्ये ऑप्शनल होता UPSC ला. तर माझा पहिला अटेम्प्ट मेन्स मी दिली होती 2007 एक्झामच्या मध्ये. तर त्यावेळेस आहे ना, मला वाटतं 30-60चा पॅटर्न असेल. 60 मार्कचे क्वेश्चन आणि 30 मार्क्सचे. आणि 60 मार्कचे क्वेश्चन असतील तर 60 मार्क्सचे ते एक अकॅडमी 60 क्वेश्चन द्यायचे आणि 30 मार्काचे 30 क्वेश्चन द्यायचे. तर त्या काळी ना तेवढेच जाऊन तेवढे सॉल्व्ह करायचे, त्याच्यातले क्वेश्चन यायचे. तर मी दिल्लीत होतो, तर बरीचशी मुलं जायची, तेवढेच फॉलो करायचे. मित्रांनो, माझ्याकडे आले होते मला हे, पण मी नाही केलं. म्हटलं याच्यापेक्षा वेगळं आलं तर माझं काय? पण मित्रांनो, मी सगळं वाचत राहिलो. तर बऱ्याचशा वेळी माझ्या त्यातनं बऱ्याचशा चुका झाल्या. मला मार्क पडले छान. परंतु मी जर ते केलं असतं, तर त्याच्यापेक्षा 20% आणखीन वाढले असते. तर 20% मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स मित्रांनो. तर मला याच्यातनं तुम्हाला काय सांगायचं आहे, की यू हॅव टू टेक अ डिसिजन. हवा काय म्हणते, तुम्हाला यू हॅव टू टेक द सेफ्टी कॉल, की बाबा तुम्हाला सेफ चालू आहे एकदम. यू कॅनॉट टेक अ मोर रिस्क. पण तुमच्याकडे ऑप्शनल नसेल, तुमचा अभ्यास नसेल, देन यू कॅन टेक इट. तर दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. नंतर कमिंग टू द पॉइंट ऑफ जिओग्राफी. सेम एनसीईआरटीचे बुक, तुम्हाला एनसीईआरटीच्या बुकमध्ये तुम्हाला खूप सोपं जाणवेल, तुम्हाला खूप अंडरस्टँडिंग इझी होईल. सर्टिफिकेट फिजिल ह्युमन JC लॉंग हे खूप छान पुस्तक आहे. पण लँग्वेज तुम्हाला थोडी टफ वाटेल, वाचायला बोर होईल. असं काही. ऑक्सफोर्डचा अटलास ही खूप गरजेचं आहे, ज्यांच्या जिओग्राफी आहे किंवा बाकीच्या. पण इट इज मस्ट. मला आणखीन एक गोष्ट सांगायची वाटते, की बऱ्याचशा वेळेस काय होतं, की तुम्हाला बऱ्याचशा वेळेस काय होतं, की तुमचे जे नोट्स तुम्ही बनवता किंवा तुम्हाला जे अवघड असतात, तर त्याच्या नोट्स बनवून मोठे तुमच्या टेबलच्या समोर वॉलपेपरवरती लावायचा प्रयत्न करायचा, की तुम्ही जे करताय सकाळी उठल्यावर पूर्ण भिंतीलाही करायचं. तुम्हाला जेव्हा काही बोर झालं, वाचायला अवघड झालं, उठायचं. जेव्हा तुम्ही जेवायला चाललाय, जेव्हा तुम्ही येताय, बोर झालाय, तुम्ही चालताय, तर ते तुमच्या भिंतीवर दिसलं पाहिजे. तुमची रूम तशी अशी एकदम झाली पाहिजे. ओके. दॅट इज अ काइंड ऑफ थिंग विच यू नीड. ओके मित्रांनो. क्वालिटीचं मला एक लक्ष्मीकांत खूप छान वाटतं. मी बऱ्याचशा म्हणजे खूप कव्हर होतो. वाचायला इझी आहे, अंडरस्टँडिंगला इझी आहे. दॅट इज द एनसीईआरटीचे बुक्स तुम्ही जेव्हा वाचता, तुमच्या खूप कन्सेप्ट क्लिअर होतात. दॅट इज वन ऑफ द बेस्ट काइंड ऑफ थिंग. तर दॅट यू कॅन डू इट. तुम्ही त्या ह्याच्यावर करू शकता. इकॉनॉमीचं रमेशिंगचं खूप छान आहे मित्रांनो. एनसीईआरटीचे बुक्स वाचा, याच्यामध्ये यू कॅन कन्फर्म अबाउट दॅट थिंग. याच्यामध्ये काय काय करता येतं. एन्व्हायरमेंटचं जे नोट्स आहे शंकरचे, ह्या छान आहेत. वाजीरामचे वापरू शकता. एन्व्हायरमेंटचं बुक असेल तर मग तुम्ही त्याला वाचण्यासाठी इव्हन यू कॅन डू इन द यू कॅन डू फ्रॉम दी याच्यामध्ये तुम्ही आर्टिकल वाचायला करू शकता, ज्याचे उपयोग तुम्हाला मेन्समध्ये होईल. आर्ट अँड कल्चर मध्ये ते आहे. बाकीच्या बऱ्यापैकी गोष्टी आहेत. पेपरमध्ये मला एक गोष्ट वाटते, मात्र सगळ्यांना एक सांगावंसं वाटतं. पेपरमध्ये मला एक गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला, की जे तुम्ही प्रिलिम्स मध्ये बनवता, तुमचे जे नोट्स आणि तुम्ही पेपर वाचता, त्यातल्या एडिटोरियल वाचताय, ते एडिटोरियल वाचताना त्याच्या नोट्स बनवणं गरजेचं असतं. आणि प्रिलिम्सच्या काळातही मला असं वाटतं तुम्ही आन्सर रायटिंग खूप गरजेची आहे. ओके. आन्सर रायटिंग करून ते आपल्या सिनियरला दाखवणं खूप गरजेचं आहे. तुमची प्रिलिम्समध्ये जे तुम्ही पेपर वाचता, त्याच्या नोट्स बनवणं वेगळं आहे. तुमच्या प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक पेपरचे मायक्रो नोट्स वेगळे असतील. जी जे पेपरमधून वाचतात त्याच्या नोट्स वेगळ्या असतील. पेपरमधनं जे तुम्ही एडिटोरियलमधनं वाचतात, त्याच्या मेनसाठी नोट्स तुम्हाला वेगळे बनवावे लागतात. तुम्ही कुठली परीक्षा द्या मित्रांनो, तुम्हाला जेवढ्या लवकर पास व्हायचं असेल, तर इट विल हेल्प यू. जेव्हा तुम्ही RRBची एक्झाम तयारी करत असाल, तुम्ही MPSC करत असाल, पण ह्या स्ट्रॅटेजीने दुसऱ्या मुलांना जर 2 वर्ष लागत असतील, वर्ष लागत असेल, तर तुमच्या हाल्फ टाईममध्ये हे बनेल. ओके मित्रांनो, तर दिस इज द नेक्स्ट इज स्टार्टिंग मेन्स. तर मी काय करतोय आता, आपल्याकडे एक 14 मिनिटं आहे. तर व्हॉट वी विल डू, वी विल टेक द क्वेश्चन फ्रॉम युअर साइड. जर क्वेश्चन संपले, देन वी विल स्टार्ट फ्रॉम द मेन. तर इथं मी थोडंसं थांबवतो. देन वी विल टेक द फर्स्ट क्वेश्चन
आय होप वी विल एन्जॉय द क्वेश्चन अँड अलॉंग विथ दॅट कोणाचे जे काही क्वेश्चन संपले देन वी कॅन गो फॉर द. पण मला आवडत्या ह्या गोष्टी आणखीन एक सांगावंसं वाटतं. मुलांचे क्वेश्चन आले तर मला जाणवते की पीपल आर अंडरस्टँडिंग इट आणि त्यानंतर मुलांना काहीतरी लर्निंग करण्याची किंवा डाऊट येतात. येस. दिशा, हा प्रश्न छान आहे. एमपीसीच्या बुक लिस्ट विषयी पण सांगा म्हणतात ह्या ठिकाणी. दिशा, हे बघा की ह्या ठिकाणी मी जसं तुम्हाला सांगितलंय की प्रिलिमसाठी तुम्ही, मला जसं वाटतं आपले एनसीईआरटीचे बेसिक रीडिंग खूप गरजेचे आहे, जे मी आता सांगितलंय. प्रिलिमसाठी हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी याच्यामध्ये मेन तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. आणि एक जे गाईड आहे, मला टाटा मॅग्रो-हिल खूप आवडतं, अरिहंत खूप आवडतं. स्टेटमध्ये आणखीन मराठीमध्ये सुद्धा असतील जे कोणी, तर ते सुद्धा तुम्ही युनिक अकॅडमी असेल, आता ज्ञानगंगा फाउंडेशन असेल, नंतर चाणक्य मंडल असेल, यांची काही आहेत. तुम्हाला जसं योग्य असेल, कारण मी इथं कोणाचं नाव असं घेत नाहीये, पण व्हॉट एव्हर द वे यू लाईक अकॉर्डिंग टू युअर कन्व्हिनियन्स यू कॅन टेक इट. बट माझं मित्रांनो, मैत्रिणींनो, एवढं मात्र नक्की करा की एनसीईआरटी नक्की वाचा. दॅट इज अ लवली, इट इज युअर बायबल. एव्हन तुम्ही 10वी चांगली केली एनसीईआरटीतनं 12वी नंतर आणि तुम्ही बीए केलं तर, आणि तुम्ही तेवढा अभ्यास जरी करून गेलात ना, तुम्ही प्रिलिमला तुम्हाला हे होईल, पण तुमची मेन्स तुम्ही आरामशीर काढू शकता. दॅट मच नॉलेज इज इन द एनसीईआरटी मध्ये आहे. मी माझ्या मुलींनाही किंवा माझ्या जी काही लहान मुलं मला कधी प्रश्न विचारतात किंवा काय, मी त्यांना हेच सांगत असतो, हे आपलं बायबल आहे, त्याला तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा. ओके. नेक्स्ट असं ना, प्राज्वल, एनसीईआरटी वाचत असेल त्याचे नोट्स धडा वाचताना सोबतच बनवाय की रेफरन्स बुक मधून बनवाय? प्राज्वल, छान प्रश्न. एक लक्षात घ्या, तुम्ही कधी काही वाचा, तुम्ही एनसीईआरटी वाचा, न्यूजपेपर हिंदू वाचा, लोकसत्ता वाचा, टाइम्स ऑफ इंडिया वाचा, तुम्ही तुम्ही रेफरन्स बुकचं मी नंतर बोलेल तुम्हाला. तुम्ही जे वाचाल कुठलंही पुस्तक, त्याच्या नोट्स सायमल्टेनियसली बनवायला पाहिजे. डोंट वेट. होऊ शकतं तुम्ही आता समजा आता तुम्ही फर्स्ट इयर मध्ये आहात, वाचताय, तर ठीक आहे. पण माझं मत आहे, तुम्ही पहिल्या दिवसापासून जेव्हा वाचाल ना, तर तेव्हापासून तुमचं सिरियस रिडिंग व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही आज वाचलं आणि त्याचा नोट जर बनवले नाही, तर ते आहे ना सबकॉन्शियस माइंड मध्ये जातं आणि दॅट व्हॉट एव्हर यू रेड इट गोज वेस्ट. मी खूप हे विचारपूर्वक आणि खूप सिरियस स्टेटमेंट करतोय. समजा आता मी फर्स्ट इयरला, सेकंड इयरला वाचलं आणि त्याचा नोट जर बनवलं नाही, तर आय एम वेस्टिंग माय टाइम, कारण ते विसरून जात. समजा फॉर एक्झाम्पल मी 2 वर्ष अभ्यास केला, फर्स्ट इयर, सेकंड इयर, नोट्स बनवले नाही आणि मी 2 वर्षानंतर जागा झालो, तर मित्रांनो ते 2 वर्षाचा अभ्यास आहे ना, इट इज हार्डली 1 or 2% इज युजफुल, अदरवाइज 98% इज वेस्ट. परंतु तुम्ही फर्स्ट आणि सेकंड इयर त्याचा नोट्स बनवलाय, रोज रिवाइज केला, तुम्ही घरी जरा 6 महिने ब्रेक झाला, वर्षभर ब्रेक झालं, तर स्टील तुम्हाला आज सुरू करायचं असेल तर स्टील यू आर हॅव्हिंग कमांड ऑफ 60-70%, कारण त्या तुम्ही नोट्स बनवल्या. आणि आजचा करिअर कट्ट्याचा फोकस काय आहे मित्रांनो, की तुम्ही ज्या मिस्टेक करता, सिली मिस्टेक करता, किंवा माझी जी धडपड तुमच्यासोबत असते, ती ही असते की तुम्ही खूप छान तऱ्हेने करावं. ज्या चुका मी केल्या आहेत, की ज्या चुका खूप प्रॉपर करतात आणि आफ्टर लॉंग टाइम ते कळतं, त्या चुका तुमच्याकडनं होऊ नये. चाणक्य एक गोष्ट बोलतो, मी तुम्हाला मागे कधी एका लेक्चर 2 लेक्चर मध्ये बोललो असेल. चाणक्य खूप छान म्हणतो की जी व्यक्ती आपल्या चुकातनं शिकते, पडते, मग उभी राहते, मग त्याला करेक्ट करते, आपल्या चुकातनं सुधारते, दॅट इज नॉट गुड, दॅट इज नॉट अ इंटेलिजंट साईन. तर ती व्यक्ती मोठी असते, चाणक्य असते, बुद्धिमान असते, जी दुसऱ्याच्या चुकातनं शिकते. तर तुम्ही सगळे बुद्धिमान व्हावं, तुम्ही आमच्याकडनं ज्या चुका झाल्या त्याच्यातनं तुम्ही शिकावं, दॅट इज अवर एफर्ट्स. ओके. गायकवाड यशोदा, एनसीईआरटी बुक्स लँग्वेज कोणती असते? नॉर्मली एनसीईआरटी ही इंग्लिशच असते. मला एक बराच प्रश्न येतो की सर आम्ही इंग्लिशमध्ये आहे, येत नाही. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या,
तुम्ही एमपीएससी द्या, युपीएससी द्या, कुठल्याही ह्याच्यातनं जा. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची मित्रांनो, इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करा. उद्या तुम्ही डेप्युटी कलेक्टर झालात आणि डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर इंग्लिशमध्ये बोलता नाही आलं तर लोक तुमच्यावर हसतात. उद्या तुम्ही डेप्युटी कलेक्टर झालात आणि IAS झालात तर इफ यू आर नॉट कम्फर्टेबल इन इंग्लिश, लोक तुम्हाला हसतात तुमच्या मागे. मला सांगा, तुम्हाला आवडेल का तुम्हाला तुमच्या माघारी डेप्युटी कलेक्टर बनवून सुद्धा इफ यू आर नॉट एबल to have a confidence, if you don't have ability to communicate fluently in English and somebody make a comment, तुम्हाला आवडेल का? आय थिंक कोणाला आवडणार नाही. तर दिस इज द राईट टाइम टू लर्न. आणि विदिन अ 6 मंथ इफ यू मेक अ, तुम्हाला काय सेंटेन्स शिकायचे, ग्रामर शिकायचे आणि तुम्हाला 100 जरी शब्द असतील, यू कॅन स्पीक व्हेरी गुड इंग्लिश इन सिम्पल वर्ड. कधी काही तुम्हाला वाटलं तर एखादा क्वेश्चन मी एक सेशन इंग्लिशवरती घेईन की कसं करायला पाहिजे, मला हे खूप छान आवडेल. पण किंवा मी एवढा वेळ देत बरं वाटणार नाही. किंवा मी 5-10 मिनिटं तुम्हाला देईन. खूप प्रयत्न करा. तुमच्याकडे जे इंग्लिश आहे तुमच्याकडे भरमसाठ साठ आहे. ओन्ली थिंग इज दॅट यू डोंट स्पीक. दॅट्स द रिझन यू डोंट हॅव ॲबिलिटी टू कम्युनिकेट फ्लुएंटली. ट्राय इट. ते इंग्लिशमध्ये बिलकुल करा. एमपीएससी तयारीसाठी आपले न्यूजपेपर कोणते वाचले पाहिजे? मला वाटतं एमपीएससी साठी लोकसत्ता छान आहे आणि टाइम्स ऑफ इंडिया इज ओके. टाइम्स ऑफ इंडियाच्या ऐवजी तुमच्याकडे ऑप्शन हिंदू सुद्धा असू शकतो, लोकसत्ता असू शकतो. तर तुम्हाला जो कोणताही तिन्हीमध्ये कम्फर्ट असेल यू कॅन रीड. पण याच्यामधनं इंग्लिशमधनं एकच घ्या, लोकसत्ता इज द बेस्ट. त्याच्यामुळे माझा आजपर्यंतचा अनुभव लोकसत्ताचा खूप छान. दिल्लीमध्ये सुद्धा मी लोकसत्ता वाचतो मित्रांनो. साक्षी, आरआरबीचे पेपर कधी होत असतात? आरआरबी पेपर वर्षाला एकदा होतात आणि बऱ्याचशा एक पेपरमध्ये दोनदा सुद्धा काही वेळेस होतात, पण नॉर्मली एकदा. प्राजोळ, सर क्लास 10 NCERT हिस्ट्रीची लँग्वेज खूप किचकट आहे. सांगा काय करायचं, कसं व्हायचं? प्राजोळ, इंग्लिशची भाषा किचकट यासाठी वाटते कारण आपण कधी इंग्लिश जास्त वाचली नसेल, हाय होऊ शकतं. किंवा व्हॅकॅब्युलरी कमी आहे. तर मित्रांनो, व्हॅकॅब्युलरी कमी जरी असेल हरकत नाही. पण जे क्वेश्चनचे तुम्हाला सॉरी शब्दाचे अर्थ कळत नाही, तर आपल्याला आता काय डिक्शनरी वाचायची गरज नाही. मोबाईल असतो. मोबाईलवर टाकून त्याचा अर्थ घ्यायचा आणि त्याच्यावरती लिहित चाल. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या, इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तुम्ही आज जर सुरू केली तर इंग्लिशची व्हॅकॅब्युलरी तुमचं बनायला 2 ते 5 वर्ष लागतात. ओके. एवढी मेहनत करायची तयारी ठेवा. आजही मला काही शब्द येत नाही, कोणाला बऱ्याचशा असतात, कोणी सांगत नाही. But it is a continuous process. Even today, I don't get any new word. If I get new word, so I always see the meaning and write down it. बऱ्याच वेळा असं होतं, विसरून जात. यू नीड टू हॅव अ कंटिन्युअस प्रोसेस. ओके, प्रयत्न करा. प्राजवळ, एमपी साठी पुस्तके वाचावी. तर मी त्याचं लिस्ट आता दिलेली आहे प्रिलिमसाठी, मेन्ससाठी. तर ती वाचून करा आणि नंतर ही लिस्ट मी याच्यावर टाकून देईन. भीमराव, सर मी BA 3rd इयर मध्ये आहे, इकॉनॉमिक विषय शिकत आहे, पुढे काय करावं थोडं मार्गदर्शन. भीमराव बेटा, तुमच्यासाठी खूप छान करिअर आहे. तर मला असं वाटतं तुम्ही जर इकॉनॉमिक विषय घेत असाल आणि एमपीएससी युपीएससी तयारी करत असाल तर तुम्हाला 4 करिअर सांगतो. म्हणजे खूप मजेदार हे आहे. तर तुम्ही एमपीएससी युपीएससी करत असाल तर इकॉनॉमिक्स विषय घेऊ शकता बेटा. नंतर तुम्ही इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस देऊ शकता. नंतर आरबीआयची एक्झाम आहे ती देऊ शकता बेटा. ओके, तर दिस इज अ वन करिअर. ओके. देन सेकंड करिअर, तुम्ही इकॉनॉमिक मध्ये BA करा, त्याच्यानंतर MA करा, त्याच्यानंतर तुम्ही सेट नेट करा आणि भारतामध्ये PhD करू शकता आणि प्रोफेसर बनू शकता. नंतर थर्ड बघा तुमच्यासाठी करिअर काय काय. तुम्ही इकॉनॉमिक करून इथंच तुम्ही BA MA करून किंवा BA नंतर MA केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट PhD साठी बाहेरच्या देशामध्ये जाऊ शकता. PhD करून तुम्ही कुठल्याही देशामध्ये प्रोफेसर बनू शकता. त्यासाठी तुम्हाला GRE द्यावं लागेल. मी तुम्हाला GREचं बोललेलं आहे. ओके. चौथं करिअर, तुम्ही इकॉनॉमिक याच्यामध्ये तुम्ही मोठ्या नॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये, वर्ल्ड बँकेमध्ये ह्या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्या याच्यामध्ये तुम्ही यंग प्रोफेशनल प्रोग्राम मध्ये अप्लाय करू शकता. तुम्ही एशियन डेव्हलपमेंट बँक, वर्ल्ड बँक, तुम्ही एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, देन न्यू डेव्हलपमेंट बँक, RBI म्हणजे RRB म्हणजे सॉरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ह्यासारख्या खूप छान
करिअर करू शकता. तर लक्षात घ्या, तुम्हाला तरी जाणवतं का एवढे करिअर अपॉर्च्युनिटी तुमच्या पुढे आहे. मिहिर, प्रिपेअर फॉर आरबीआय एक्झाम स्पेशल ऑफिसर. हां, मी याच्यावर एक लेक्चर मला मिहिर नंतर एक माझा मोबाईल नंबरवरती हे करशील. सॉरी, माझा जीमेल जो टाकलेला आहे मी इथे लिहितो, त्याच्यावरती मला याच्यावरती मला एक पाठवून द्या रिमाइंडर. मी एकदा बनवून घेईल. याच्यावर खरंच गरज आहे. मुलांना माहिती नाही. आता भीमराव तू बोलला त्याच्यामध्ये आरबीआय साठी तयारी करू शकता बरं. त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगून द्या. आपण एक आरबीआय वरती करूया. खूप छान आहे. मलाही वाटतं ते करायला पाहिजे. ओके. नंतर मी इथं जीमेल आयडी टाकलाय मित्रांनो, त्याच्यावर बघून घ्या. मिहिर, व्हॉट टफ टॉपिक्स इन इकॉनॉमी शुड बी स्टडी फर्स्ट देन इझी वन्स, बिकॉज यू टोल्ड हार्ड फर्स्ट देन इझी. मिहिर, एक लक्षात घ्या, तुम्हाला सिलेबसमध्ये इकॉनॉमिक्सचं जे फायनान्शियल याच्यामध्ये दिलेलं आहे, तुम्हाला काय काय इंडियन बजेट कळलं पाहिजे, फिस्कल डेफिसिट कळलं पाहिजे, रिपो रेट, युएस रिपो रेट, तुम्हाला बजेटचे टॉपिक ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत मिनिमम. त्याच्यावरती तुम्ही छान तयारी करू शकता. सिंपल हे काही गरज नाहीये. तुम्ही रमेश सिंग सरांचं जे पुस्तक वाचाल, तर त्यामध्ये तुम्हाला तेवढं जरी केलं खूप झालं. तुम्हाला इंटरनॅशनल याच्यामध्ये कळलं पाहिजे. काय इंटरनॅशनल पॉलिटिक्स, त्याच्यामध्ये ज्या ज्या टर्म्स तुमच्या ह्याच्यात आहेत, तेवढ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. बस याच्यापेक्षा काही गरज नाही. मिहिर, व्हॉट टफ टॉपिक्स हा झाला आहे. प्राज्वल, इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये खूप बोरिंग एडिटोरियल खूप बोरिंग येतात. आजकाल न्यूजपेपर बदलायचा का? इंडियन एक्सप्रेसचा तो प्रॉब्लेम आहे थोडासा. त्याच्यामुळे टाइम्स ऑफ इंडिया आणि लोकसत्ता बोललोय मी. आय एम फर्स्ट इयर बीएससी स्टुडंट. शुड आय टेक अ एमपीएससी एक्झाम और शुड आय समथिंग एल्स? प्लीज टेल मी. भाईओ बघा, तुमच्यामध्ये जे बीएससी आहे, तर ते बघा, यू कॅन टेक अ एमपीएससी यूपीएससी इफ यू वांट टू सर्व द नेशन. तुमचं ब्युरोक्रॅटिक इन्क्लिनेशन आहे तर यू कॅन डू एमपीएससी. अदरवाइज यू कॅन बीएससी एमपीएससी एमएससी नंतर यू कॅन गो फॉर द प्रोफेसरशिप, और यू कॅन गो बिकम अ सायंटिस्ट, और यू कॅन गो फॉर द अब्रॉड, और यू कॅन गो फॉर द मॅनेजमेंट स्टडीज अँड ऑल दॅट. साक्षी, इकॉनॉमिक्स सब्जेक्ट हार्ड जातो, तर कोणते अदर सब्जेक्टला इम्पॉर्टन्स दिले पाहिजे? इकॉनॉमिक्स जर ऑप्शनल मध्ये तुम्ही बोलत असाल, तर यू कॅन गो फॉर द पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी. दीज आर द गुड सब्जेक्ट. मिहिर, वी ऑल रेडी सर फॉर युनायटेड नेशन गायडन्स. ग्रेट. साक्षी, आरआरबी ची एक्झामची देता सांगा शकाल का? डेट देत काय कळलं नाही क्वेश्चन. डेट मी काही सांगू शकणार नाही बेटा. अच्छा, आरआरबी एक्झाम ऑनलाईन असते का? बेटा ही ऑनलाईन एक्झाम असते आणि एमसीक्यू असते आणि खूप छान एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने ऑनलाईन असते बेटा. अतुल, आय वुड लाईक टू गिव्ह माय फीडबॅक रिगार्डिंग माय लास्ट वीक क्वेश्चन सर, which I have asked you. I had get a positive answer. I would like to give my feedback regarding my last week question, which I have asked. I had a get a positive answer. Thank you, Atul. प्राज्वल, इंडियन एक्सप्रेस पेपर मध्ये खूप बोरिंग एडिटोरियल बदल. आजकाल न्यूजपेपर बदलायचा का? हा, यू कॅन डू इट. बोरिंग आहे त्याच्यामुळे मी टाइम्स ऑफ इंडिया बोललोय. टाइम्स ऑफ इंडिया इज अ गुड वन. यू कॅन गेट ऑल आन्सर. आणि लोकसत्ता सोडू नका. लोकसत्ता नॉर्मली न्यूज इंडियन एक्सप्रेसचं बऱ्यापैकी कव्हरिंग लोकसत्तामध्ये होतं. त्यामुळे लोकसत्ता घेतला तर इंडियन एक्सप्रेसची गरज नाही. त्याच्यामुळे टाइम्स ऑफ इंडिया इज ओके. मिहिर, यूज हिट वर्ड आणि हिंदू दे आर गुड फॉर इंग्लिश फॉर हिंदी. दैनिक भास्कर, येस. मिहिर, यू आर राईट. तर आपले बऱ्यापैकी क्वेश्चन आता संपलेले आहेत. यू कॅन एंड अप हिअर, कन्क्लूड द सेशन. आणि खूप छान वाटलं. नेक्स्ट सेशनला आपण वी विल वर्क ऑन द मेन्स, एमपीएससी आणि इंटरव्ह्यू साठी. ओके. आणि थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू वेदिका. नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत आजच्या करिअर संधीचा महामेळावा या ऑनलाईन प्रशिक्षण कोर्सच्या आजच्या 17 प्रसंगी उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. आज आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल माननीय डॉक्टर तुषार शिंदे सर यांचे विद्यार्थ्यांच्या तर्फे मी मनापासून आभार मानते. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून पदवीसाठी प्रवेश घेतलेल्या आणि घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांना उच्च शिक्षणात पाऊल ठेवताना महत्त्वपूर्ण जाणीव करून दिल्याबद्दल आणि त्याचप्रमाणे उत्तम व्यक्तीचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल करिअर कट्टा अध्यक्ष माननीय श्री यशवंत शितोळे सर यांचे मनस्वी आभार.
त्याचप्रमाणे आजच्या सत्रात उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि पालक वर्ग यांचे खूप खूप आभार आणि या सर्व नियोजन आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या करिअर कट्टा टेक्निकल टीमचे खूप खूप आभार आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचे सत्र इथेच संपले असे मी जाहीर करते.